नमस्कार सर्वांना, मानाचा जय शिवराय. मी तेजस देशमुख आणि आपण बघत आहात युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे रोकटोक खालापूर न्यूज. सगळ्यात आधी मी सांगू इच्छितो, मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही आणि कोणत्याही पक्षाचं समर्थनही करत नाही. पण ज्या प्रकारे 2 दिवसापासून सोशल मीडियावर आपण व्हिडिओ बघत आहोत, कशा प्रकारे जंतर मंतर दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर जे संसदेकडे शांततेपूर्वक आंदोलन करून चालले होते, त्यांच्यावर पोलिसांनी कशा प्रकारे लाठीचार्ज केला. आज हजारो मुलांची डोकी फोडण्यात आलेली आहेत. रक्त सर्वत्र रक्त रक्त पसरलेलं आहे. मग नक्की हे सरकार आपण निवडून दिलेलं, हे सरकार फक्त आपण देश चालवण्यासाठी दिलेलं आहे, पण ते कुठेतरी हुकुमशाही करताना दिसत आहे. विद्यार्थ्यांवर आणि जो उद्याचा भारताचा भविष्य आहे, त्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे त्यांच्या मागण्या काय आहेत, तर फक्त शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा. ते पण कशासाठी? ज्या प्रकारे पेपर फुटतायत, नीटचा एक्झाम, जो नीटचा पेपर आहे, आज त्या एक्झामला देण्यासाठी 12 ते 16 तास प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करत असतो. त्यांचे घरातील प्रत्येक जण आपला मुलगा शिकावा, कर्ज काढतो, आपल्या गरजा मारतो, आपला मुलगा शिकला पाहिजे. जे आपली परिस्थिती आहे ती मुलाला आली नाही पाहिजे, ह्या विचार करून आपण मुलांना शिकवत असतो. पण हे सरकार मुलांच्या मागण्या न ऐकता अक्षरशः त्यांचे डोके फोडत चाललेले आहेत. 2 दिवस आपण बघतोय, संपूर्ण जितक्या व्हिडिओ बघतोय इंस्टाग्रामवर स्क्रोल केली, फक्त ना फक्त जंतर मंतरवर. एकही न्यूजवाले तिथं जाऊन, बरेच पैकी असे सगळेच नाही पण असे बरेचसे न्यूजवाले आहेत की तिथे फक्त बीजेपी सरकारच्या चांगल्या काय असतील त्याच बातम्या. पोलिसांना मारले, काही जे अंधभक्त, मी तर त्यांना अंधभक्तच म्हणतो, त्यांनी अशा व्हिडिओ बनवल्यात का तिथे पोलिसांना विद्यार्थ्यांनी मारलं, विद्यार्थ्यांनी असं करायला नको पाहिजे होतं, आंदोलन करायचं तर शांततेत करा. अरे मग 1000 व्हिडिओ पडल्यात पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारलं, आणि हे कधी? जेव्हा सरकारी आदेश येतो लाठीचार्ज करा त्याच्यानंतरच आहे. मग ज्या टायमाला सरकारने गृह खात्याने सांगितलं विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करा, तेव्हाच हे घडलंय ना. का कोण सांगायला नाही गेलं विद्यार्थी मला मारा म्हणून? कोणाला हौस नाही आली? उन्हातान्हात उपाशी राहून आज सोनम सर 21 दिवस जंतर मंतरवर उपोषणाला बसले होते. त्यांचा उपोषण जबरदस्तीने त्यांना उचलून ताब्यात घेतलं आणि उपोषण मोडण्यात आलं. अरे पण मागण्याच मान्य करायला तिथं बसायला द्यायला तयार नाहीये सरकार. मग हे सरकार नक्की आपल्या हितासाठी आहे का, हे ओळखायला आता पाहिजे. कारण भविष्य जर असं सरकारचं असं म्हणणं आहे का विद्यार्थी शिकला नाही पाहिजे, भविष्य घडला नाही पाहिजे, जे काय असेल ते आपणच कायमस्वरूपी सरकारमध्ये बसावं आणि आपणच अंधभक्त आपल्यातून तयार करावं. इलेक्शन आल्यानंतर हिंदू मुस्लिम काय असतील ते दंगे घडवावे आणि कशा प्रकारे हिंदू म्हणून, हिंदूंचा सरकार म्हणून आपण बीजेपी सरकारला निवडून देऊ. मग ते घोटाळे असतील काय असतील ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला. पण इथं हिंदू मुस्लिम न बघता विद्यार्थ्यांचं भविष्य बघा. आज तुमची आमदार खासदार यांची, केंद्रातल्या मंत्र्यांची, राज्यातल्या मंत्र्यांची मुलं बाहेर देशात शिकायला आहेत का? तर त्यांच्याकडे पैसे आहेत, आणि हे पैसे आले कुठून? आपण निवडून देण्याच्या अगोदर त्यांची प्रत्येकाची पार्श्वभूमी बघा, आमदारांची असो खासदारांची, कुठे होते आणि निवडून आल्यानंतर ते कुठे गेलेत. सगळे खासदार, एकही खासदार विद्यार्थ्यांच्या माग दिसताना दिसत नाहीये. जे बसलेत मंत्रिमंडळात किंवा सरकारमध्ये बसलेले खासदार, सगळे राज्य राज्यातले खासदार असो किंवा केंद्रातले बसलेले खासदार, सगळे फक्त सरकारची बाजू घेत आहेत. मग आमच्या विद्यार्थ्यांची बाजू मांडणार कोण? म्हणून जर जे उपोषणाला बसले त्यांनाही तुम्ही ताब्यात घेताय, मग आम्ही संसदेत शांततेपूर्वक आंदोलन करायला येतोय का? तर ते एक केंद्रात जो मंत्री आहे, शिक्षण मंत्री कोण, धर्मेंद्र आहे, त्याचा फक्त राजीनामा घ्या. त्याचा राजीनामा घेतला तर कुठेतरी मीपणा कमी होईल. मग असं हे आंदोलन जे करताय तुम्ही, आंदोलनांवर लाठीचार्ज, फार एक तर आता बातमी बघितली, एक विद्यार्थिनीचा जीव गेला, म्हणजे कपडे फाटेपर्यंत. आता तर मग मर्डरची केस. शिवाय जे पोलीस आंदोलनांवर लाठीचार्ज करतात त्यांच्यावर वर्दीवर कुठेही प्रकारचं नेम प्लेट नाहीये. मग नक्की ते पोलीस आहेत का? आणि जर असतील तर मग नेम प्लेट का नाहीये? कुठे चालले आपलं सरकार? हे कुठेतरी आंदोलन थांबवले पाहिजे सरकारने. विद्यार्थ्यांच्या बाजू शांततेत विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन
विद्यार्थ्यांच्या मागण्या काही मोठ्या नाहीये, फक्त एक शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आहे, तो तुम्हाला जड का झाला हे तुमचं तुम्हाला माहित, पण हे कुठेतरी थांबवा. सरकारला एक विनंती आहे आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या फक्त काय असतील 2-3 त्या पूर्ण करा, इतकेच बोलतो. कारण वातावरण बऱ्यापैकी खराब होत चाललेलं आहे. मग आता आंदोलन झाल्यावर परत बोलणार सरकारच्या तिजोरीत नुकसान झालं, मग परत कुठेतरी तो फटका महागाई वाढवून परत आमच्यासारख्या सर्वसामान्यांवर येणार. म्हणून हे कुठेतरी तुम्ही सरकारने एकत्र येऊन थांबवा ही हुकुमशाही. आम्ही पण कुठेतरी शांत बसून कमी करा आणि एक जो केंद्रातला जो मंत्री आहे धर्मेंद्र, त्याचा राजीनामा घेऊन विद्यार्थ्यांना एक आशेचं किरण दाखवा. नाहीतर मग याच्यातून निगेटिव्ह विचार पूर्ण सरकार विरोधात पसरत चाललेले आहेत. प्लीज हात जोडून सांगतो, हे कुठेतरी सरकारने थांबवावे. एक धर्मेंद्र कोण आहे, त्यांना येते की नाही माहिती नाही, किती शिकले तेही माहिती नाही, पण ते आज केंद्रात जर शिक्षण मंत्री असतील तर ते नक्की शिकले असतील. मग हे अशा प्रकारचे प्रकार ह्याच्या पुढे घडू नयेत, पेपर फुटीचे किंवा आज भारतातीलच नागरिक सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ ही सरकारनेच आणलेली आहे. त्याच्यामुळे एक धर्मेंद्रचा राजीनामा आपण घ्यावा इतकीच विनंती या व्हिडिओ मार्फत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.